लग्नाच्या बेडीत आपण पाहिलं, मधू ही ड्रिंक पिल्यामुळे नशेत असते. इकडे सिंधू मुलांना सांगत असते, आता खूप वेळ झाला आहे, आपण रूममध्ये जाऊया. मुलं बोलतात, थांब ना आणखी 10 मिनिटं तरी. ती समजवत असते. तितक्यात मधू सिंधूला आवाज देते. सिंधू मग तिच्याकडे बघते. सिंधूला ती बोलते, इकडे ये माझ्याजवळ. पण सिंधू काही जात नाही. मग मधू तिच्याकडे येते आणि तिचा हात खेचून तिला सगळ्यांसमोर घेऊन जाते. इकडे अन्वीलाही त्यांचा अंदाज आलेला असतो. अन्वी मुलांना समजावून सांगते की आपण छानशी मूवी बघूया आपल्या रूममध्ये. इथे मोठ्या माणसांचा आता स्पीच सुरू होणार आहे आणि ते खूप बोरिंग असतं, लहान मुलांना इंटरेस्ट नसतो, चला जाऊया, असं बोलून ती दोघांना घेऊन जाते. इकडे सगळ्यांची ओळख करून देत असताना ती सांगते, ह्या आहे डॉक्टर सिंधू. राजश्रीलाही टेन्शन आलेलं आहे की मधू आता काय बोलणार, काय करणार, मी तिला रूममध्ये घेऊन जाते असंही बोलते ती. इकडे ती बोलते की माझ्या मुलाचा तू खूप छान उपचार केला, त्याच्यामुळे तो चालू लागला, आता काही दिवसांनी तो धावूही लागेल, त्यामुळे माझ्याकडून आणि राघवकडून तुझे खूप खूप आभार, असं बोलत असते ती. मग राघव तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागतो, पण ती काही केलं ऐकायलाच तयार नसते. ती बोलते, इथे सगळेजण कुजबुजत होते पार्टीमध्ये. सगळ्यांना ती जोरजोराने ओरडून सांगू लागते, तुम्हाला प्रश्न पडला होता ना, ही सिंधू कोण आहे? तर मी सांगते, ही राघवची एक्स वाईफ आहे. ती एक्स आहे आणि आज मी तिची खरी बायको आहे. तितक्यात पाहुण्यांमधली एक मुलगी बोलते, ही डॉक्टर सिंधू राघवची बायको आहे, आम्हाला माहिती आहे, पुढे काय ते सांग नवीन. मग ती पुन्हा सांगू लागते, थांब मी सांगते तुला पुढचं नवीन, असं बोलत ती नशेमध्ये धुंद असते. मग सिंधू तिला सावरण्याचा प्रयत्न करते आणि बोलते, तुला तब्येत बरी नाही, आपण रूममध्ये जाऊया. अन्वीही तिला हाताला धरते आणि बोलते, मी चल तुला घेऊन जाते, आपण तिकडनं फ्रेश होऊन परत येऊ. पण राणी नशेमध्ये असते, ती कुणाचंही काही ऐकत नाही. ती सिंधूला बोलते, आज आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, तेव्हा तू आमच्यासाठी 4 शब्द सगळ्यांसमोर बोलावा अशी माझी इच्छा आहे. मग ऋतुजा राजश्रीच्या कानाजवळ कुजबुजू लागते, आता ही डॉक्टर सिंधू काय बोलणार? तेव्हा राजश्री बोलते, ती काही वाईट बोलणार नाही, बाजू सावरेल, तू बघ, असं बोलत तिला म्हणते, थांब. मग डॉक्टर सिंधू बोलायला लागतात की तुमच्या दोघांच्या लग्नाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढील आयुष्यात तुम्ही खूप छान वाटचाल कराल, तुमची जोडी ही खूप सुंदर आहे, असं बोलते. मधूला खूप आनंद होतो, ती बोलते, सो क्यूट. मग राजश्री रुक्मिणी पुढे बाजू सावरण्यासाठी येते. ती बोलते, पार्टी खूप सिरियस होत चालली आहे, आपल्याला वेळही कळला नाही, आता जेवणाची वेळ होत आहे, आपण सगळेजण जेवणासाठी बुफे टेबलकडे जाऊया, असं म्हणत ती सगळ्या पाहुण्यांना बुफे टेबलकडे पाठवून देते. इकडे सिंधूला कळलेलं असतं की तो ड्रिंक माझ्यासाठी आणला होता आणि तो राणीने पिला. राघव मधूला सावरत सावरत तिला रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे सिंधू रुक्मिणीला सांगते, तुम्ही माझ्यासाठी गेलेला खड्ड्यात मधूच पडली, तुमचा डाव तुमच्यावरच पलटला. तेव्हा रुक्मिणी बोलते, मी कुठला डाव केला, काय सबूत आहे का तुझ्याकडे? इकडे राघव मधूला रूममध्ये घेऊन येतो. तिला सावरत सावरत कॉटो बसवण्याचा प्रयत्नही करतो, पण ती बोलते, मला आज खूप आनंद झाला, आपल्या लग्नाचं आज रिसेप्शन आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे, असं बोलत बोलत ती राघवच्या खांद्यावरती डोकं ठेवते. राघवला बोलते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुझं नाही. तुझ्या डोळ्यांमध्ये मला स्पष्ट दिसतं की तू आजही सिंधूवरच प्रेम करतं. हे डोळे असतात ना, हे कधीच खोटं बोलत नाही. मला त्याच्यामध्ये माझ्यासाठी कधीच प्रेम दिसलं नाही. खरं सांग, तू कोणावर प्रेम करतो? तो काहीच बोलत नाही. तेव्हा ती बोलते, जर अशी वेळ आली तुला माझ्यात आणि सिंधूत कोणाला निवडायचं असलं तर तू कोणाला निवडशील? तरीही तो काहीच बोलत नाही. ती नशेच्या हालतमध्ये असते आणि ती एकच गोष्ट विचारते, तू कोणाला मदत करशील? तेव्हा राघव मनातले मनात बोलतो, असे धर्मसंकटात पडणारे प्रश्न ही का विचारते? इकडे राजश्री रुक्मिणी चिडलेली असते. ती बोलते, आपला डाव जर राघवला आणि घरातल्या इतर कोणाला कळला तर बघा, कुणाजवळ वाच्यता करू नका, असं बोलत असतानाच तितक्यात राघव तिथे येतो आणि त्याच्या कानावर सगळं पडलेलं असतं. रुक्मिणीही त्याला बघून घाबरते आणि सगळेजण मान खाली घालून उभे राहतात. तेव्हा रुक्मिणी काकू पुन्हा त्याला सावरत सांगायला जाते की मी हे आपल्या घरासाठी केलेलं आहे. तेव्हा राघव खूप चिडतो. तो बोलतो, तुम्ही जे आज केलं आहे ते 100% चुकीचं आहे. तितक्यात ऋतुराजही बोलतो, असे आरोप तू आमच्यावर लावू नको, काकूनीही काही चुकीचं केलेलं नाही. तेव्हा राघव बोलतो, तुम्ही जे केलं ते मी माझ्या कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलंही. तेवढ्यात
रुक्मिणी काकू बोलते, हो मी केलं, कारण मला तिला घराबाहेर काढायचं आहे. तेव्हा तो बोलतो, तुम्ही किती वाईट आहात. तिच्याबद्दल नेहमीच काही ना काही कट रचत असतात. मला ठाऊक आहे तिला घराबाहेर काढण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. तितक्यात ऋतुजा बोलते, आता तर काही उपयोगच नाही, ती स्वतःच घर सोडून गेली, बाहेर काय काढणार. असं ऐकल्यानंतर राघव शॉक होतो. तो म्हणतो, आता सिंधू कधी गेली, कुठे गेली, तिला शोधायला हवं. म्हणून तो विचार करतो. तेव्हा तिला आठवतं तिचा मित्र इथे हॉटेलमध्ये आहे, मग ती नक्कीच त्याच्याकडे गेली असेल. इकडे सिंधू मंगेशकडे हॉटेलमध्ये आलेली असते. ती विचार करत असते पार्टीत घडलेली घटनेबद्दल. मंगेश सावीसाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि बघतो की सावी झोपी गेलेली आहे. मग तो सिंधूसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, काय झालं विचारत असतो. तेव्हा तिला तो बोलतो, तू का राहते त्यांच्या घरी, तू भाड्याने घर घेऊनही राहू शकते, असं काही नाही त्यांच्याच घरी राहिलं पाहिजे. मग ती सांगू लागते पार्टीमध्ये काय काय घटना घडली. माझ्यासाठी दारूचा ग्लास तयार केला, पण तो मधुने पिला, खूप तमाशा झाला, तो तमाशा मी करावा अशी इच्छा असावी बहुतेक. विने काकूंनी केलेला प्लॅन मला कळला. ती रडत असते. तिला रडव असताना तो थांबवण्यासाठी तिचा हात हातात घेतो, तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. राघव तिथे आला आणि पाहिलं ते दोघंजण हातात हात धरून उभे आहे आणि रागारागाने तिथून निघून गेला. दिवशी सिंधू त्यांच्या घरी येते आणि बोलते, मी विनूच्या उपचारासाठी इथे आलेले आहे. तेव्हा तो बोलतो, काल जे पार्टीत घडलं त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं, मी तुझ्याशी त्याच्याविषयी बोलणार होतो. मग ती बोलते, मला ह्या विषयावर बोलायचं नाही, मला तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी गिफ्ट आणलेलं आहे, ते तुम्हाला दोघांना द्यायचं आहे. तेव्हा राघवला धक्काच बसतो. आता काय गिफ्ट आणलं येणे म्हणून त्याला प्रश्न पडला. उद्या काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.